नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. आपल्या या हवामान प्रणालीमध्ये विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातील सर्व माझ्या शेतकरी बांधवांना मी नमस्कार करतो. आज जर तसं पाहिलं, जर जून, जुलै आणि ऑगस्ट संपत आला, ऑगस्ट जे 8-10 दिवस बाकी राहिले, तर एक महिना पावसाचा बाकी आहे, सप्टेंबर महिना. आणि हा पहिला महिना हा रिटर्न मान्सून असतो. या काळामध्ये जर बघितलं तर नॉर्मल डेट जर बघितली तर 17 सप्टेंबरला मान्सून त्या ठिकाणी रिटर्न सुरू होतो. परंतु सध्याची लक्षणं जर बघितली हवामानाची तर लवकरच मान्सून एक्झिट होईल. अगदी 8 सप्टेंबरच्या आसपास राजस्थानच्या जैसलमेर भागातून एक्झिट सुरू होईल असं वाटतं. कारण तुम्ही जर बघितलं तर पाकिस्तानचा जो काही हा पूर्व भाग आहे त्या ठिकाणी हायप्रेशर झोन क्रिएट झालाय. हायप्रेशर झोन जेव्हा क्रिएट होते की हवा उंच जाते, त्याच्यामुळं बादल म्हणजे ढगबंती नाही आणि त्यानंतर मान्सून जो एक्झिट होतो, त्यानंतर अँटी सायक्लोन देखील जो तयार झालाय त्या ठिकाणी. या ठिकाणी तुम्ही वॉटर वेपर बघू शकता की अगदी हा जो ब्लॅक स्पॉट दिसतो, भारतावर संपूर्ण वॉटर वेपर आहे अजून, पण ह्या ठिकाणी जे काही ब्लॅक भाग दिसतो याचा अर्थ की अँटी सायक्लोन म्हणजे घड्याळाचा काटा सेकंद काटा जसा फिरतो तसे वारे जर फिरायला लागले तर ते वारे उंच जातात. अगदी उंच गेल्यामुळे त्या ठिकाणी बाष्प कोरडं होऊन जातं, हाय प्रेशर झोन तयार होतो. आणि ऑरोग्राफिक रेनफॉल म्हणजे काय माहिती का, की प्रतिरोध पर्जन्य. आणि तो सध्या प्रतिरोध पर्जन्य तुम्ही स्क्रीनवर बघा की जो सिस्टम आहे ही नागपूरच्या पुढे, जबलपूरच्या पुढे, मध्य प्रदेशच्या पुढे येतच नाहीये. असं दिसतं. तुम्ही विंडीवर जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की एक कमी दाबाचा पट्टा हा जबलपूर आणि नागपूरच्या आसपास खेळताना दिसतोय, तो पुढे सरकतच नाही. आणि त्याच्या प्रभावामुळे आपल्याकडे महाराष्ट्रात सध्या पाऊस हा थांबलेला आहे. म्हणजे प्रतिरोध पर्जन्य, ऑरोग्राफिक पर्जन्य त्या ठिकाणी त्याला मेट्रोलॉजीच्या भाषेत म्हणतात. तर मित्रांनो, आता बघा पुढील हवामानाचा अंदाज कसा असेल ते बघण्याच्या आधी काही स्लाइड आपण बघून घेऊ. रात्रीची जर सॅटेलाइट पिक्चर बघितली आजच्या, तर महाराष्ट्रावरती ढगाळ वातावरण अगदी तुरळक ठिकाणी. मात्र मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातच्या या भागामध्ये ढगाळ वातावरण बरंचसं बनलेलं आहे आणि ह्या ठिकाणी चक्रवात वाऱ्याची एक परिस्थिती आपल्याला फिरताना दिसते. जर बघितलं यंदा तर असं दिसतं की जिथे सिस्टम तिथेच पाऊस आणि तिथेच पाऊस झाला यंदा. जर बघितलं तर बघा, आता जबलपूर आणि मध्य प्रदेश, ग्वालियरच्या आसपास मोठे पावसाचे क्षेत्र फिरताना दिसते. सध्या सकाळी 8 वाजता देशाच्या आसपास मोठी अशी सिस्टम कुठलीही बनलेली नाहीये. इकडे बंगालच्या उपसागरामध्ये सिस्टम दिसते, इकडे मध्य प्रदेशच्या सेंटरला, आणि भारतामध्ये कुठेही मोठी सिस्टम सध्या दिसत नाही. तर मित्रांनो बघा, मोडोकी एलिनो एक वेगळा फेनॉमेन आहे. मोडोकी एलिनोचे 3 प्रकार पडतात. तर एलिनोचं जर बघितलं तर पेरूच्या तटवर्ती अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेच्या भागात या ठिकाणी तापमान हे जास्त झालंय. आणि ते किती झालंय? 2.30 अंश सेल्सिअस. प्रशांत महासागर हा खूप मोठा आहे. पूर्व आणि पश्चिम भागाच्या तापमानाचा डिफरन्स इथे जर 29 आहे तर इथे 31.30 म्हणजे जवळपास 2.30 अंशाचा फरक पडलाय. आणि तो मोडोकी एलिनो आहे, त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट भारतावर यंदा इतका पडला नाही. पण जे जो पाऊस झाला नाही तर इतक्या स्ट्रॉंग एलिनो मध्ये आपल्याकडे पाऊसच होत नाही. परंतु हा एलिनो हा तटवर्ती भागात सक्रिय होता. प्लस सध्या जर 2.30 अंश सेल्सिअस इतका फरक पडलाय पूर्व आणि पश्चिम भागाच्या तापमानामध्ये. त्यामुळे येणाऱ्या काळात भारताला त्याची झळ लागू शकते. आणि इकडे फार निराशा केली आहे इंडियन ओशन डायपोलने. आता भारताच्या हिंदी महासागर, पूर्व पश्चिम भाग आणि पूर्व भाग ह्या भागातल्या तापमानाचा फरक विशेष काही नाहीये. प्लस 0.64 वर गेला होता. म्हणजे इंडियन ओशन डायपोल जे काही सगळ्या मॉडेल जे आपण सांगत असतो की इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह होणार आणि नंतर पाऊस वाढणार, परंतु त्याच्याकडूनही आपली अपेक्षा ही निराशा खोल ठरली आहे. तर प्लस वरती जाऊन पुन्हा खाली आलाय. म्हणजे इंडियन ओशन डायपोल हा परत न्यूट्रल झालाय. त्यामुळे मोठ्या पावसाची शक्यता नाही आणि मान्सून लवकरच आपल्याकडून आता एक्झिट घेणार. ऑरोग्राफिक रेनफॉल आपल्याला दिसतो मित्रांनो, प्रतिरोध पर्जन्य. आणि प्रतिरोध पर्जन्य सुरू झालं की लगेच मान्सून रिटर्न होत असतो. जर आपण साधारणपणे 9 सप्टेंबरची इमेज आहे ही बघा, तर साऊथ वेस्ट मान्सून विड्रॉल लाईन ही ह्या ठिकाणी सक्रिय दिसताना भारताचं जैसलमेर हे शेवटचं वेदर स्टेशन या ठिकाणी. आणि इथूनच मान्सून, इथे सगळ्यात लेट मान्सून पोहोचतो आणि इथूनच सगळ्यात विड्रॉल हा लवकर होतो. इथे खाली व्हायला सुरुवात झाली सध्या जर बघितली, ती ऑगस्ट मध्ये होणं हे धोकेदायक आहे. ह्या ज्या सिस्टम बनताय, लो प्रेशर एरिया, ह्या ज्या वेलमार्क लाईन बनताय, सिस्टम बनताय, ह्या सिस्टमला जोरदार या ठिकाणी प्रतिरोध तयार होत आहे. पश्चिमी वारे जोरदार व्हायला लागले. इथे अँटी सायक्लोन बघू शकता. हे अँटी सायक्लोन
9 सप्टेंबरला तयार होतोय, तो 17 सप्टेंबरला चालू झालाय. कदाचित असं वाटतं की 12 ते 15 तारखेच्या आतच राजस्थानातून मान्सून रिटर्नची प्रोसेस सुरू होईल. सप्टेंबरच्या एंडिंगला किंवा 5 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रातूनही मान्सून एक्झिट होईल असं दिसायला लागलं, किंवा त्याही आधी होईल ह्या लक्षणावरून दिसायला लागलं. मित्रांनो, आपल्याला जॉग्राफीमध्ये सगळ्यांना शिकवलं की भारतात पाऊस कसा येतो. बघा, ह्या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी लो प्रेशर झोन जेव्हा तयार होतो, म्हणजे कमी दाब क्षेत्र, हिमालय हा जगाचं डेफिनेशन आहे. हिमालयावरतीच ठरले जाते की पर्जन्य कुठे कसं होणार. हे आपलं विषुववृत्त आहे, शाळेत गुरुजींनी सर्वांना शिकवलेलं आहे. तर विषुववृत्तात सतत व्यापारी वारे वाहत असतात, आणि काय होतं, जून महिना आला की हिमालयाचे प्रेशर कमी होतात. तिथे यल बघा, कमी दाब तयार झाला की हे वारे काय करतात, हळूच भारताकडे 7 जूनला सरकतात आणि भारतात त्या ठिकाणी पाऊस येतो. विषुववृत्तावर सतत हाय प्रेशर झोन असतो आणि इकडे देखील त्याही पेक्षा हाय प्रेशर झोन असतो. परंतु विषुववृत्तापेक्षा जर आपल्या इकडे जर कमी दाब तयार झाला तर काय होते की आपल्याकडे पाऊस 7 जूनला हे व्यापारी वारे आपल्याकडे मादागास्कर, सोमालियन जेट स्ट्रीम म्हणतात त्याला मेट्रोलॉजीच्या भाषेत, हे टर्न मारतात आणि आपल्याकडे पाऊस येतो. तर आता मित्रांनो बघा, हा सध्या आता याच्या विपरीत कंडिशन काय बनली ती बघू. आणि जेव्हा मान्सून रिटर्न होतो तर प्रतिरोध होतो, या ठिकाणी अँटी सायक्लोन तयार होतं आणि हे पर्जन्य हिमालयाचे दाब एच बघा, हिमालयाच्या भागात तुम्हाला एच दिसत असेल, म्हणजे इथे हाय प्रेशर झोन क्रिएट झालाय. आणि त्यानंतर काय होतं की ह्या ठिकाणी लो प्रेशर तयार होतं आणि हे वारे मान्सून हा भारतातून निघून जातो, हळूहळू निघून जातो. तो नंतर आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक ह्या राज्यात येतो. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर तिथे पाऊस असतो त्या राज्यांमध्ये, आणि नंतर तो तिथूनही एक्झिट होऊन त्याच्या मार्गावर विषुववृत्तावर निघून जातो. पुन्हा तो 7 जूनलाच परत येतो. यंदा मेडन जुलियन ऑसिलेशन जो फेज आहे त्याने भारताला तितकीशी काही मदत केली नाही, कारण अरबी समुद्रातून फक्त जो काही खंबाच्या खाडीजवळ जे काही सिस्टम तयार झाली त्या ठिकाणी जो काही पश्चिम घाटावर मुंबई, पुणे, नाशिक जो पाऊस झाला त्याने जायकवाडी भरवलं, बरेचसे पश्चिम घाटावरील धरणं बरेचसे भरवले. परंतु मराठवाडा, विदर्भ त्या ठिकाणी अजूनही डिफिशियन्स त्या ठिकाणी बराचसा राहिला. तर मित्रांनो बघा, हिंदी महासागरावर हा एमजो फेज 5 सप्टेंबरला येताना दिसतो, 5 सप्टेंबर नंतर येताना दिसतो कदाचित. त्यामुळे शेवटचा एक स्पेल त्याच्याकडून देण्याची अपेक्षा आहे. कदाचित 5 ते 7 सप्टेंबर नंतर आपल्याकडे वळीव पाणी सुरू होतील, आणि वळीव पाणी हे जेव्हा मान्सूनची विदाई सुरू झाली, एक्झिट विड्रॉल जेव्हा मान्सून होतो, राजस्थानाच्या जैसलमेर भागातून एकदा मान्सून वारे परतायला सुरुवात झाली की महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी वळीव पाणी सुरू होतात. आणि वळीव पाणी सुरू झाले की ते वळीव पाणी आपल्याकडे काय करतात की जोरदार पर्जन्य त्या ठिकाणी सुरू होतं. त्या काळामध्ये विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता ही वळीव पावसाची, रिटर्न मान्सून पावसाची आहे. तर एमजेकडून ही अपेक्षा शेवटचीच जरी गायब धरली तर तो संपूर्णपणे नैसर्गिक घटक असल्यामुळे आपल्याकडे किती पाऊस होईल हे सांगणं आज तरी शक्य नाही. म्हणून मित्रांनो बघा, 4 तारखेची इमेज जर बघितली, 4 सप्टेंबर या ठिकाणी हाय प्रेशर झोन क्रिएट मॉडेल दाखवत आहे. कदाचित मान्सून हा लवकर विदाई घेण्याची शक्यता आहे, हा अंदाज लक्षात घ्या. आता बघा, आज जर बघितलं तर 21 ऑगस्ट ते साधारणपणे 30 ऑगस्ट कसा बघूया. तर नागपूर, त्यानंतर वर्धा, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ आणि वाशिम या भागामध्ये 21, 22, 23, 24, 25 पर्यंत पावसाच्या शक्यता ह्या आजपासून ते 5 दिवस त्या भागात तुरळक शक्यता किंवा काही ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता ह्या विदर्भाच्या भागात आहे. अन्यथा जर बघितलं तर 25 तारखेनंतर तिथलाही पाणी पाऊस म्हणजे कमी होऊन जाताना दिसतो. मराठवाड्याच्या भागाचा विचार जर केला तर इकडे अजून अकोला आणि अमरावतीच्याही भागात थोडा पावसाची शक्यता ही आहे 21 ते 24 तारखेपर्यंत. लक्षात घ्या मी काय सांगतोय तो. त्यानंतर मराठवाड्याच्या भागात जर बघितलं तर तुरळक कुठेतरी पावसाची शक्यता ही दिसते, अगदीच कमी भागामध्ये. त्या कारण सिस्टम ही नागपूरच्याही वरच्या भागात आहे, त्यामुळे ती विदर्भाकडे पाऊस देईल. मराठवाड्याच्या भागामध्ये हलके स्पेल कुठेतरी दिसताना दिसतात, आणि जिथे लोकली क्लायमेट तयार होईल तिथे 21 पासून 24 पर्यंत पाऊस त्या ठिकाणी तयार दिसतो. इकडे उत्तर महाराष्ट्राकडे जर बघितलं तर मोठा पाऊस कुठल्याच भागात त्या ठिकाणी नाही. दक्षिण महाराष्ट्राकडे देखील मोठ्या पावसाची शक्यता नाहीये. मात्र पालघर, डहाणू, मुंबई, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी ह्या ठिकाणी हलके स्पेल चालू राहतील. महाबळेश्वरकडे चांगल्या पावसाची शक्यता आहे. नंतर 24 तारखेपासून संपूर्ण राज्यातील पाऊस हा कमी होतो. लक्षात घ्या, अगदी ड्राय स्पेल तयार होतो. 25 तारीख ते 30 तारखेपर्यंत राज्यात कुठलाही पाऊस नाही, कदाचित कडक ऊन पडण्याची शक्यता आहे. हे मॉडेल आधारित आपल्याला ज्या ठिकाणी दिसतं. तर बघा मित्रांनो, जे आहे त्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. नंतर एकदा
सप्टेंबरच्या 3 सप्टेंबर पासून पुन्हा एकदा पावसाच्या थोड्या ऍक्टिव्हिटी वाढताना त्या ठिकाणी दिसतात. तरी पण स्ट्रॉंग सिस्टम नाहीये, अवरोध पर्जन्य आहेच. लक्षात घ्या मी काय सांगतोय. 2-3 तारखेला जरी ज्या सिस्टम काही मॉडेलवर दाखवत असतील, परंतु ती देखील स्ट्रॉंग नाहीये. जेव्हा राजस्थानातून 5-6 तारखेला अँटी सायक्लोन अगदी स्ट्रॉंग होईल, त्यावेळेस आपल्याकडे मात्र रिटर्न मान्सून हा सुरू होताना दिसतो. आपल्याकडे एकच अपेक्षा आहे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना किंवा उत्तर महाराष्ट्रातीलही अगदी नाशिक पूर्व भागातही आज पाणी नाही. तर जे आहे ते अंदाज माझा सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न असतो. बघा मित्रांनो, शेवटचं एक महत्वाचं सांगून जातो की मी प्रत्येक व्हिडिओत सांगतोय की निसर्ग सर्वांचा बाप आहे, तो कोणाचाच होत नाही. त्यामुळे निसर्गाला चॅलेंज कुणीही करू नये. त्यामुळे राज्यातील सर्वच विभागातील शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी माझ्या हवामान अंदाजाकडे लक्ष द्या. आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला वाटत असेल की दीपक भाऊ सांगताय ते मेट्रोलॉजीच्याच दृष्टीने, कारण माझा विषयच मेट्रोलॉजी होता मध्ये कृषी विद्यापीठामध्ये, आणि त्या मेट्रोलॉजीच्या विषयाला धरून मी शेतकऱ्यांना साक्षर करण्याचा प्रयत्न करतोय. कारण मी एक शेतकऱ्याचा मुलगा, शेती करताना उरलेला वेळ हा मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र सर्व शेतकऱ्यांना देतोय. शेतकऱ्यांना सत्य अंदाज द्यावा, हाच एक भावना त्या ठिकाणी माझी आहे. तर हा अंदाज आवडला तर सर्वांना सांगा की दीपक भाऊचं चॅनल सबस्क्राईब करा. कारण अधिक जेव्हा सबस्क्रायबर जास्त लोक माझ्या बरोबर जोडले जातील तर आम्हाला देखील उत्साह वाढतो आणि काम करण्याची त्या ठिकाणी स्फूर्ती येते. आणि अधिक अधिक चांगले सगळ्याच गोष्टी शेतीतील असतील, पीक कीड रोग नियंत्रण असेल, आरोग्याच्या असतील, योगाच्या असतील, अध्यात्माच्या असतील, वेगवेगळे कंटेंट मी त्या ठिकाणी बनवत असतो. फक्त हवामान अंदाज हाच आपला विषय नाही, वेगवेगळे विषय घेऊन मी त्या ठिकाणी येत असतो. त्यामुळे मॉडेल आधारित माझे अंदाज असतात. त्यामुळे मला शेतकऱ्यांची चुकीचे अंदाज देऊन आणि पुन्हा शेतकऱ्यांना सांगायचं की चुकलं, अंदाज माफ करा असं म्हणायची वेळ माझ्यावर येत नाही. कारण मी शेतकऱ्यांना हवामान अंदाज हा अचूक देतो. कोणाच्या द्वेषापोटी, कोणाच्या ह्यापोटी शेतकऱ्यांना चुकीचे अंदाज देऊन, कदाचित कोणाच्या द्वेषापोटी जर आपण चुकीचे अंदाज दिले तर शेतकरी पाणी द्यायला थांबून घेतो पिकांना. त्यामुळे माझ्या शेतकऱ्यांना एक सांगणं आहे की 26 तारखेनंतर पाऊस नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या पिकाला पाणी देऊ शकता. मोठा पूर येतील, पिकांची तहान भागेल असा पाऊस नाहीये. जर मका, सोयाबीन जर तुमच्याकडे उपलब्ध पाणी असेल, सिंचन सुविधा असेल तर त्या ठिकाणी पाणी द्या. या ठिकाणी सांगून त्या ठिकाणी मी आज थांबतो.